फिनलंडचे राष्ट्रपती डॉक्टर अलेक्झांडर स्टब आजपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर 11व्या रायसिना संवादाला प्रमुख अतिथी म्हणून करणार संबोधित. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओमानचे सुलतान, कुवेतचे युवराज आणि कतारच्या अमिरांशी चर्चा. शांतता आणि स्थैर्य पुन्हा प्रस्थापित करण्याच्या तातडीच्या गरजेवर दिला भर. पश्चिम आशियातील संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी स्पष्ट आवाज उठवत, बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवत राष्ट्रीय हितासाठी आवश्यक निर्णय घेणार, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं निवेदन. पश्चिम आशिया आणि आखाती क्षेत्रातील सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा निर्णय. भारतीय दूतावासांचे आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी. जागतिक ऊर्जा आव्हानांना तोंड देण्यासाठी भारताकडे पुरेसा ऊर्जा साठा. देखरेख ठेवण्यासाठी 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष केला स्थापन. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या निर्यात आणि आयातीवरील संभाव्य परिणामांचा आढावा घेण्यासाठी पियुष गोयल यांनी घेतली बैठक. आंतरमंत्रालयीन गट स्थापन करण्याचा निर्णय. वाढत्या सागरी धोक्यांदरम्यान भारतीय खलाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारकडून जलद प्रतिसाद पथकाची स्थापना. भारतीय जहाज आणि खलाशांच्या सुरक्षेसाठी वाढीव देखरेख. पश्चिम आशियातील संघर्ष तीव्र. इराणचे आघाडीचे नेते गारद झाल्याचा अमेरिकेचा दावा. इराणच्या नतांज अणु केंद्रावर झालेल्या नुकसानीची संयुक्त राष्ट्राच्या संस्थेने केली पुष्टी. अमेरिकेनं इराणवर हल्ला केला नसता तर इराणनं अमेरिकेवर हल्ले सुरू केले असते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. आखाती देशातल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू. राज्य सरकार, केंद्र सरकार आणि विविध यंत्रणांच्या संपर्कात. दुबईतल्या फुजैरा इथून निघालेले राज्यातले प्रवासी रात्री मुंबईत दाखल. आणि ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत विजय मिळवत लक्ष्य सेन पुढच्या फेरीत दाखल. मिश्र दुहेरीत तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिलाचीही आगेकूच. नमस्कार, 11च्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. फिनलंडचे